कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये सगळेच जण कबीरवरती तुटून पडलेले असतात। बोल कबीर, काय झालं, काय झालं, तुम्ही असे का तू आतमध्ये बसलेला आहेस आणि तिकडे मृण्मयीदार का नाही उघडत आहे असं म्हणत मधू कबीरला सांगते। कबीर बोल। कबीर म्हणतो, हो, आता माझी ही घुसमट थांबवण्याची वेळ आली, मला सगळं सत्य सांगायलाच पाहिजे, आता बस झालं असं म्हणत कबीर सत्य सांगणार तितक्यात मधूला आता इकडे फोन येतो। मधू फोन उचलते आणि आता मधू मटकन खाली बसते। त्यावेळेला सगळेजण मधूकडे येतात। काय झालं, काय झालं असं म्हणत आता मात्र इकडे मृण्मयीला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं। हॉस्पिटलमध्ये मृण्मयीच्या डोक्यातून खूप रक्त वाहत असतं। सर्वेश्वर तिच्या डोक्याला रुमाल बांधून हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती आता मात्र डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात, तुम्हाला फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला लागतील, त्याशिवाय आम्ही यांच्यावरती ट्रीटमेंट चालू करू शकत नाही। माया चिडते। माया म्हणते, तुला माहिती आहे का मी कोण आहे ते? तुमच्यासारखे हे हॉस्पिटल 3 वेळा खरेदी करून मी फेकून देऊ शकते, जास्त शहाणपणा करू नकोस। याच्यावरती सर्वेश्वर म्हणतो, माया शांत हो। माया पैसे काढते आणि म्हणते, घे, किती पैसे हवेत तुला? पैशाचा रुबाब झाडत माया डॉक्टराला फितवत असते। तर आता सर्वेश्वर म्हणतो, माया शांत हो, माया शांत हो असं म्हणत तो मायाला शांत करतो। मग शांतपणे सर्वेश्वर म्हणतो, तुम्ही एक काम करा बरं, 2 मिनिटं थांबा, मी माझ्या मित्राला कॉल करतो। आणि हॉस्पिटलचा डीन असलेल्या मित्राला कॉल करत सर्वेश्वर म्हणतो, मी सर्वेश्वर बोलतोय, तू जरा या तुमच्या डॉक्टरांशी बोल, मला एक इमर्जन्सी आहे। फोन घेतल्यावर ती लगेचच डॉक्टर म्हणतात, हो हो सॉरी सर, तुम्ही ताबडतोब तुमच्या मुलीला आतमध्ये घ्या, लगेच ट्रीटमेंट सुरू करूया असं म्हणत मृण्मयीवर ती ताबडतोब ट्रीटमेंट चालू होते। इकडे माया खूप अस्वस्थ असते आणि ती सांगत असते, काय झालं असेल हे? आजी सांगते, हे बघ, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, तू नको बरं, देवावरती विश्वास ठेव। इकडे आता माया चिडलेली असते। डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात, इतक्यात आम्ही काही सांगू शकत नाही, कारण त्यांचा ब्लड लॉस झालेला आहे आणि तब्येत नाजूक झालेली आहे आणि त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे। माया म्हणते, तुम्ही काहीही करा पण तिचा जीव वाचवा असं म्हणत माया डॉक्टरांना पण धमकी देत असते। सर्वेश्वर मायाला शांत करत असतो। माया सांगते, हे सगळं त्या भिकारड्या कबीरमुळे झाले, कबीरच्या इकडे गेली ना ती भेटायला, मला कळलंच पाहिजे तिकडे गेल्यावरती काय घडलं होतं। तोपर्यंत इकडे आता सर्वेश्वर फोन करून मधूला सगळं सांगतो। मग मधू खाली बसलेली असते। त्यावेळेला सगळेजण काय झालं, काय झालं, तेव्हा मधू सांगते, कबीर, मृण्मयीला अस्थमाचा जोरदार अटॅक आलाय आणि तिला हॉस्पिटलाइज केलंय। मग सगळेजण कबीर सांगत असलेला विषय अर्धवट ठेवून हॉस्पिटलला जायला निघतात सुद्धा। आणि आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो। हॉस्पिटलला आल्यावरती इकडे आता सगळेच जण पॅनिक होतात। मधू म्हणते, दादा काय झालं? याच्यावर सर्वेश्वर म्हणतो, अगं तिला अस्थमाचा जोरदार अटॅक आला आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे। पण माया खूप चिडलेली असते आणि मायाला सगळा राग कबीरवरती काढायचा असतो। मधू सांगते, बोल ना दादा, काय झालं? माया म्हणते, ते काय सांगणार, मी सांगते, तुला भेटायला आली होती ना रे मृण्मयी आणि तू डेटवरती गेला होतास ना, मग काय केलंस तू तिच्यासोबत, काय केलंस तिच्यासोबत, म्हणून ती असं करते आहे, म्हणून ती अशी वागली, बोल कबीर बोल असं म्हणत चिडलेली माया कबीरवरती तोफांचं डागणच करते आणि कबीर, काय घडलंय हे मला कळलंच पाहिजे असं त्याला जाब विचारत असते। कबीर शांत असतो। सर्वेश्वर म्हणतो, माया जरा शांत हो बरं, त्याला थोडासा वेळ दे। अशोक म्हणतो, हा घरी पण असाच शांत होता, काय झालंय त्याला कळत नाहीये, अरे कबीर असं करू नकोस रे। याच्यावरती माया म्हणते, काही नाही, याला आता मृण्मयीपेक्षा श्रीमंत कोणीतरी मिळालं असेल, त्यामुळे याने मृण्मयीला चीट केलंय। आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो। माया म्हणते, हो बरोबर ना, कोण श्रीमंत मुलगी मिळाली, बोल बरं। विजया म्हणते, काय बोलताय तुम्ही, अहो असं काही करणाऱ्यातला आमचा कबीर नाहीये। मधू म्हणते, वहिनी। माया म्हणते, तुम्ही सगळ्यांनी गप्प बसा, मला कबीरच्या तोंडून ऐकायचं आहे, जे काही सत्य आहे ते कबीर सांगेल असं म्हणत चिडलेली माया आता कबीरवरती तोफडागणी करत असते। मधूला खूप वाईट वाटतं, पण माया कुणालाच सोडत नाही। सर्वेश्वर म्हणतो, माया तुझं अति चाललंय। माया म्हणते, अजिबात अति चाललेलं नाहीये, यानं सगळ्यांनी मिळून माझ्या मृण्मयीला फसवलंय। आधी यांनी श्रीमंताची मुलगी फसवली आणि त्यानंतर श्रीमंत मुलगी अजून दुसरी मिळाल्यावरती दुसऱ्या मुलीकडे गेला असेल, माझ्या मुलीला चीट केलं, असं 1 ना 100 आरोप माया करत असते आणि सगळ्यांच्या माना खाली जातात। माया म्हणते, बोल कबीर बोल, शांत बसू नकोस, काय केलंस तू माझ्या मृण्मयीसोबत, काय केलंस तू मृण्मयीसोबत? यावरती आता मात्र आजी म्हणते, हे बघा, आपण सगळ्यांनी शांत राहूया। माया तू इतकी पॅनिक होऊ नकोस बरं, हे बघ मी तुला काय सांगते ते ऐक, आत्ता सध्या पॅनिक होण्याची वेळ नाहीये, आपण ना थोडा वेळ वाट बघूया, मृण्मयीला शुद्धीवरती येऊ दे, मग सगळं नॉर्मल होईल। याच्यावरती माया चिडते आणि म्हणते, तुमचं काय हो, इथून तिथून सगळा गोतावळा हा तुमचाच ना,
कारण हा सगळा गोतावळा तुमचाच आहे आणि त्यामुळेच तुम्ही हे सगळं करताय. ही मधुश्री तुमची मानलेली मुलगी आणि सर्वेश्वर तुमचा मुलगा. तुम्ही त्यांना जाब विचारायला पाहिजे, तर तुम्ही त्यांना जाब न विचारता मला समजावताय असं म्हणत चिडलेली माया आता इकडे आजीचा पण अपमान करते. सर्वेश्वर म्हणतो, माया शांत बस, तू कुणाशी बोलतेस, तुला कळतंय का? माया म्हणते, कुणीही मला काही सांगायची गरज नाहीये, मला सगळं कळतंय, कुणासोबत बोलते, काय बोलते. असं म्हणत माया अधिकच पॅनिक होते. त्यावरती आजी म्हणते, सर्वेश्वर तू तरी शांत हो, ती चिडले ना. असं म्हणत आजी सर्वेश्वरला शांत करते. पण माया आता एक एक सगळ्यांवरतीच तोपडागणी करत असते. तितक्यात तिथे गुंजा येते आणि म्हणते, मृण्मयीताईंना काही होणार नाही, तुम्ही शांत बसावरं. माया म्हणते, हे बघे, तू कोण आलीस मध्ये बोलायला येण्याची तुला काही गरजच नाहीये. हे बघ, तू इथे आलेस ना म्हणून हे सगळं घडतंय. याच्यावरती आता इकडे मधू म्हणते, मायावहिनी तिला का बोलताय? याच्यावरती आता माया सांगते, मग काय, हिनेच तर सगळं केलेलं आहे ना. म्हणजे ही आल्यापासून माझ्या मृण्मयीच्या आयुष्यामध्ये वाताहातच सुस्ती सुरू झालेली आहे आणि खरं तर हिचं रक्तच नासकं आहे. असं म्हणत आता इकडे गुंजाच्या रक्ताला नासकं म्हणत उगाचच माया सीन क्रिएट करत असते. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. सर्वेश्वर म्हणतो, माया आवर घाल स्वतःला, काय बोलतेस, कुणासोबत बोलतेस, कळतंय का? मग माया अधिकच चिडते. माया म्हणते, हे बघा, तुम्ही कुणीही मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका. ही तुमची बहीण, भावाकडून फुकटचं मिळतंय म्हणून त्याच्या तुकड्यांवरती जगणारी. असं म्हणत ती आता मधूचा पण अपमान करायला लागते आणि म्हणते, हिने काय केलं? भावाकडून ओसरी मिळते म्हणून भावाच्या बंगल्यासमोर झोपडी बांधून भावाच्या तुकड्यावरती जगती आहे. आता सर्वेश्वर चिडतो आणि म्हणतो, माया खबरदार, अशोकराव नोकरी करत होते. याच्यावरती माया म्हणते, करत होते आणि करणं याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. आत्ता ते नोकरी करत नाहीयेत आणि भली माणसं असणारी नोकरी सोडतात. जर का फुकटचं काही खायला मिळत असेल तर कोण नोकरी का करेल? 1 ना 100 असं मधूचा अपमान करत बोलत असते. मग मात्र सर्वेश्वरची लिमिट क्रॉस होते आणि तो मायाच्या एक सणकन थोबाडीत लावून देतो. मायाच्या थोबाडीत लावल्यावरती मात्र माया अगदी एकदम सणकन होते आणि तू काय केलंस माझ्यासोबत? माझ्यावरती तुला हिम्मत कशी झाली हात उगारायची? याच्यावरती सर्वेश्वर म्हणतो, तू माझा अंत बघितलास आणि म्हणून मला तुला एक थोबाडीत द्यावीशी वाटली. आता शांत बस. माया म्हणते, मी गप्प बसणार नाही. जोपर्यंत मला सोक्षमोक्ष लागत नाहीये की काय गोष्टी घडतायत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. असं म्हणत चिडलेली माया आता मात्र तमाशाच करत असते, सगळ्यांना बोलत असते आणि शेवटी अखेर तिच्या थोबाडीत पडल्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. माया म्हणते, या कबीरने माझ्या मृण्मयीच्या पैशावरती डल्ला ठेवला आणि पैशावरती डल्ला ठेवून मगच हिने लग्नासाठी तयारी केली. मला असं वाटतंय आता जोपर्यंत मला जाब विचारता येत नाही किंवा जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत आता मी गप्प बसणार नाही. असं म्हणत चिडलेली माया आता सगळ्यांनाच फैलावरती घेते. सगळेच खूप पॅनिक झालेले असतात. नक्की काय करायचं? मधूला चक्कर येते. मधू खाली कोसळते. खाली कोसळलेल्या मधूला आता मात्र इकडे गुंजा सावरत असते. आई आय आय असं म्हणत तिला आता शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. देवाजवळ प्रार्थना करते की मृण्मयीताईंना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. आता मृण्मयीचं ब्लड ग्रुप आणि आता इकडे गुंजाचं ब्लड ग्रुप एकच असल्यामुळे गुंजाने मृण्मयीला ब्लड दिलेलं असतं आणि तिचा जीव वाचवलेला असतो. तिचा जीव वाचवल्यामुळे आता गुंजामुळे मृण्मयी जिवंत होणार असते. तितक्यात तिथे कबीर येतो आणि तिला खाऊचं पॅकेट पुढे करत म्हणतो, खाऊन घे. गुंजा म्हणते, तुम्ही खाल्लत की नाही? कबीर म्हणतो, जास्त जवळीक करण्याचा प्रयत्न करू नको. मी प्रेम म्हणून नाही आणलंय, तू मृण्मयीचा जीव वाचवून तिला रक्त दिलंस ना म्हणून आणलंय. निमूटपणे खाऊन घे. असं म्हणत कबीर आता तिच्यासोबत तुटक वागत असतो.